Now we are going to start the other parts in this chapter. The chapter is circulation in animals. आता आपल्याला सुरू करायचे वेगवेगळे नवीन पार्ट. आतापर्यंत आलो आहे आपण स्ट्रक्चर ऑफ हार्ट एक्सटर्नल. आता जायचं आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, वर्किंग ऑफ हार्ट, त्याच्यानंतर कार्डियाक आउटपुट या पार्टला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या पार्टला जो आपण that is called as internal structure of the heart. Internal structure of the heart. चला आता ऑब्झर्व करा, या डायग्राम मध्ये पूर्ण आयडिया क्लिअर होईल. ही डायग्राम आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट डायग्रामॅटिक. म्हणजे रिअल हार्ट जर इंटरनली पाहतो म्हटलं तर ते असंच्या असं दिसणार नाही, पण ही डायग्राम रिप्रेझेंट करते की इंटरनली या हार्टमध्ये काय काय प्रेझेंट आहे. मी सुरू करतो इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. ओके, चलो बघा. Internally, the human heart shows the presence of four chambers. Internally, the human heart shows the presence of four chambers. The upper two chambers, smaller chambers, thin-walled chambers, they are called as auricles. They are also called as atria. They are also called as atria. The two lower, larger, thick-walled chambers, they are called as ventricles. दे आर कॉल्ड एज व्हेंट्रिकल्स. म्हणजे वरचे दोन काय तर ऑरिकल्स, खालचे दोन काय तर व्हेंट्रिकल्स. द टू ऑरिकल्स आर द लेफ्ट ऑरिकल अँड द राईट ऑरिकल. द टू व्हेंट्रिकल्स आर द लेफ्ट व्हेंट्रिकल अँड द राईट व्हेंट्रिकल. म्हणजे टोटल चेंबर्स किती झाले हार्टकडे? 4. लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल. आता आपल्याला ऑब्झर्व करायचं की या पर्टिक्युलर हार्टच्या आत काय काय दिसते. The two auricles, they are separated by means of a septum or partition. That particular partition, it is called as interauricular septum. That is called as interauricular septum. And this particular interauricular septum, it shows the presence of a depression. That particular depression, it is called as fossa ovalis. It is called as fossa ovalis, which is the remaining part of opening which is present in fetus, where the opening is present in this particular septum. That opening, it is called as a foramen oval. That is called as a foramen oval. म्हणजे एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये या पर्टिक्युलर इंटरऑरिक्युलर सेप्टमला इथे एक होल असते, ओपनिंग असते, फोरामेन असते. फोरामेन म्हणजेच ओपनिंग. त्या फोरामेनला म्हणतात फोरामेन ओव्हेल. पण जसा बर्थ होतो तसा हे जे ओपनिंग इथे प्रेझेंट आहे इंटरऑरिक्युलर सेप्टम मध्ये ते क्लोज होते, एक डिप्रेशन राहते. अँड दॅट पर्टिक्युलर डिप्रेशन स्टील इट इज प्रेझेंट इन द हार्ट. दॅट पर्टिक्युलर डिप्रेशन इट इज कॉल्ड एज अ फोसा ओव्हॅलिस. It is called as fossa ovalis. So the two auricles are separated by means of this particular partition. That partition, it is called as interauricular septum. The two ventricles are also separated by means of this particular partition. That partition, it is called as interventricular septum. That is called as interventricular septum. The auricle and the ventricle, they are also separated by means of two partitions. The one, it is called as auriculoventricular septum left and auriculoventricular septum right. म्हणजे या हार्टमध्ये पार्टिशन्स किती आहे तर 4 आहे. कुठले कुठले पार्टिशन्स आहे? इंटरऑरिक्युलर सेप्टम, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, ऑरिक्युलोव्हेंट्रिक्युलर सेप्टम लेफ्ट अँड ऑरिक्युलोव्हेंट्रिक्युलर सेप्टम राईट. परत पहा, इंटरऑरिक्युलर सेप्टम, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, ऑरिक्युलोव्हेंट्रिक्युलर सेप्टम लेफ्ट अँड ऑरिक्युलोव्हेंट्रिक्युलर सेप्टम राईट. ओके, चला आता आपण या लेफ्ट साइडच्या ऑरिकल पासून इंटरनल स्ट्रक्चर सुरू करू. The left auricle, it receives 1, 2, 3, 4. The left auricle, it receives 1, 2, 3, 4 or one pair, another pair. So left auricle receive 4 veins or 2 pairs of veins. They are called as the pulmonary veins. They are called as pulmonary veins. And the openings of this particular pulmonary veins, they are not guarded by walls. They are not guarded by walls. मी आता काय म्हटलं की लेफ्ट ऑरिकल मध्ये अशा 2 पेअर पल्मोनरी व्हेन्सच्या येतात आणि या पल्मोनरी व्हेन्सच्या ओपनिंग्सला कुठलाही वॉल नसतो. So the left auricle receive 2 pairs of veins. They are called as pulmonary veins. These particular pulmonary veins, they bring the oxygenated blood from 2 lungs. They
ब्रिंग ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम 2 लंग्स, म्हणजे 2 पेअर्स कडून 2 लंग्स कडून या 4 ज्या टोटल व्हेन्स आहे ह्या कोणतं ब्लड आणणार इथे, तर ऑक्सिजनेटेड ब्लड आणणार. कुठून आणणार, तर लंग्स कडून आणणार. आणि कुठे आणणार, तर लेफ्ट ऑरिकल मध्ये आणणार. राईट साइडला या. द राईट ऑरिकल रिसीव द सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा अँड करोनरी सायनस. The superior vena cava, inferior vena cava and coronary sinus, where the superior vena cava it brings the deoxygenated blood from upper part of the body from head to the shoulder, and the opening of this particular superior vena cava is not guarded by wall. इज नॉट गार्डेड बाय वॉल. मी काय म्हटलं की बा ही राईट ऑरिकल आहे, या राईट ऑरिकल मध्ये सुपेरियर व्हेना केव्हा येतो आहे. हा सुपेरियर व्हेना केव्हा हेड पासून तर शोल्डर पर्यंत जेवढं डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल तेवढं डिऑक्सिजनेटेड ब्लड अप्पर पार्ट कडून या पर्टिक्युलर चेंबर मध्ये आणणार. दिस पर्टिक्युलर चेंबर इट इज कॉल्ड एज अ राईट ऑरिकल. पण या सुपेरियर व्हेना केव्हाच्या ओपनिंगला कुठलाही वॉल नसणार, कुठलाही वॉल नसणार. म्हणजे याचा अर्थ लेफ्ट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं आलेलं होतं, ऑक्सिजनेटेड. पण राईट ऑरिकल मध्ये आता कोणतं ब्लड येऊन राहिलेलं आहे, डिऑक्सिजनेटेड. सो द right auricle receive the superior vena cava. The opening of this particular superior vena cava is not guarded by wall, where the superior vena cava brings the deoxygenated blood from upper part of the body from head to the shoulder. As well, this particular right auricle receive the deoxygenated blood from another vena cava, that is called as inferior vena cava, where the opening of this particular inferior vena cava is guarded by a wall. That particular wall it is called as Eustachian wall. Is called as Eustachian wall. Indirectly, this particular inferior vena cava brings the deoxygenated blood from lower part of the body, and opening of this particular inferior vena cava is guarded by a wall. The wall it is called as Eustachian wall. The function of this particular Eustachian wall is to allow to flow the deoxygenated blood from inferior vena cava to the right auricle and prevents the backflow. या पर्टिक्युलर Eustachian वॉलचं फंक्शन काय, तर या Eustachian वॉलनी इन्फेरियर व्हेना कॅवा मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकल मध्ये येऊ द्यायचं. पण ब्लड आतमध्ये आल्यानंतर, राईट ऑरिकल मध्ये आल्यानंतर त्याचा बॅकफ्लो नाही झाला पाहिजे, म्हणून जो वॉल इथे प्रेझेंट आहे या ओपनिंगला, इन्फेरियर व्हेना कॅवाच्या ओपनिंगला राईट ऑरिकल मध्ये, दॅट पर्टिक्युलर वॉल इट इज कॉल्ड एज Eustachian wall. That wall it is called as Eustachian wall. So finally, the function of this particular Eustachian wall is to allow to flow the deoxygenated blood from inferior vena cava to the right auricle and prevents the backflow. As well, in this particular right auricle, the coronary sinus it opens by means of opening. That particular opening it is called as the coronary sinus. This particular opening it is guarded by a wall. That particular wall it is called as a Thebesian wall. That wall it is called as Thebesian wall. So the function of this particular Thebesian wall which opens or which is present in this particular right auricle is to allow to flow the deoxygenated blood from wall of the heart to the right auricle and prevents the backflow. Wall of the heart to the right auricle and prevents the backflow. म्हणजे इनडायरेक्टली हार्टच्या वॉल मध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे हार्टच्या वॉल मधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे ओपनिंग मधून या राईट ऑरिकल मध्ये येईल. त्या पर्टिक्युलर ओपनिंगला म्हणतो आपण करोनरी सायनस. पण ते पर्टिक्युलर आलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याचा बॅकफ्लो नाही व्हायचं जर असेल तर तिथे जो वॉल प्रेझेंट असतो, दॅट पर्टिक्युलर वॉल इट इज कॉल्ड एज थेबिशियन वॉल. म्हणून या थेबिशियन वॉलचं काय फंक्शन की या थेबिशियन वॉलनी हार्टच्या वॉल मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकल मध्ये येऊ दिलं पाहिजे, पण त्याचा बॅकफ्लो नाही होऊ दिला पाहिजे. त्याच्यासाठी जो वॉल आहे दॅट वॉल इट इज कॉल्ड एज थेबिशियन वॉल. म्हणजे आता या राईट ऑरिकल मध्ये पहा तुम्हाला काय काय दिसलं. सुपेरियर व्हेना कॅवा एंटर होत आहे, इन्फेरियर व्हेना कॅवा एंटर होत आहे, करोनरी सायनस पण ओपन होत आहे. सुपेरियर व्हेना कॅवा अप्पर पार्ट कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणणार, इन्फेरियर व्हेना कॅवा लोअर पार्ट कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणणार. करोनरी सायनस हार्टच्या वॉल मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणणार. म्हणजे पूर्ण राईट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं असणार तर डिऑक्सिजनेटेड ब्लड.
सुपिरियर व्हेना केव्हाच्या ओपनिंगला वॉल नसणार, इन्फिरियर व्हेना केव्हाच्या ओपनिंगला वॉल असणार, दॅट वॉल इट इज कॉल्ड एज इस्टॅचियन वॉल. करोनरी सायनसच्या ओपनिंगला पण वॉल असणार, दॅट पर्टिक्युलर वॉल इट इज कॉल्ड एज अ थेबेशियन वॉल. That is called as Thebesian wall. So this is called as a left auricle, the another it is called as a right auricle. So left auricle it receive the oxygenated blood and the right auricle it receive the deoxygenated blood. आता आपण इथून खाली जाऊ. The left auricle it opens into the left auricle it opens into the left ventricle by means of this particular aperture. That aperture it is called as auriculoventricular aperture left. The left auricle it opens into the left ventricle by means of an opening or aperture. That particular aperture it is called as auriculoventricular aperture left, and this particular auriculoventricular aperture left it is guarded by wall. That particular wall it is a two cusp wall. Cusp means flaps. So it shows the presence of two cusp wall. That particular wall it is called as a bicuspid wall, or that bicuspid wall it is also called as a mitral wall, or it is also called as a mitral wall. So left auricle it opens into the left ventricle by means of an aperture. That aperture it is called as auriculoventricular aperture left, and auriculoventricular aperture left is guarded by wall. The wall it is called as a bicuspid wall. This bicuspid wall it is also called as a mitral wall. The function of this particular bicuspid wall is to allow to flow the oxygenated blood from left auricle to the left ventricle and prevents the backflow. मी काय म्हटलं की या बायकस्पिड वॉलचं काय फंक्शन आहे, तर लेफ्ट ऑरिकल मधलं ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं पाहिजे, पण त्याचा बॅकफ्लो नाही झाला पाहिजे, ते मागे परत नाही गेलं पाहिजे, त्याच्यासाठी हा वॉल असतो. दॅट पर्टिक्युलर वॉल इट इज कॉल्ड एज अ बायकस्पिड वॉल. असाच बायकस्पिड सारखा इकडे पण एक वॉल आहे, म्हणून आपण इकडे येऊ. द राईट ऑरिकल इट ओपन्स इंटू the right auricle it opens into the right ventricle by means of an aperture. That aperture it is called as auriculoventricular aperture right. That is called as auriculoventricular aperture right, and this auriculoventricular aperture right it is guarded by three cusp wall. एक cusp, दोन cusp and तीन cusp. So it is guarded by three cusp wall, that is called as a tricuspid wall. That is called as tricuspid wall. The function of this particular tricuspid wall is to allow to flow the deoxygenated blood from right auricle to the right ventricle and prevents the backflow. मी या ट्रायकस्पिड वॉलचं काय फंक्शन बोललो की या पर्टिक्युलर राईट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं आहे, तर डिऑक्सिजनेटेड आहे. ही डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकल मधून राईट वेंट्रिकल मध्ये येईल, पण याचा बॅकफ्लो नाही झाला पाहिजे, पुन्हा ते परत ऑरिकल मध्ये नाही गेलं पाहिजे, म्हणून इथे जो वॉल आहे दॅट पर्टिक्युलर वॉल इट इज कॉल्ड एज ट्रायकस्पिड वॉल. म्हणजे नेहमी वॉल आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस प्रत्येक वॉलचं मेन फंक्शन काय असते, दॅट प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो. म्हणजे वॉलनी काय करायचं, ब्लड जाणे हे अलाउ करायचं, पण बॅकफ्लो नाही होत आहे. So one it is called as bicuspid wall, the another it is called as a tricuspid wall. आता आपण पुन्हा अजून पुढे जाऊ. लेफ्ट वेंट्रिकल मधून बाहेर निघायचं आहे. आता राईट वेंट्रिकल मधून पण बाहेर निघायचं आहे. पहा काय म्हणतो, फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल देअर अरायझेस द aorta. That particular aorta it is called as a systemic aorta, or it is called as systemic arch. From the left ventricle there arises the aorta. That particular aorta it is called as a systemic aorta. This particular systemic aorta, or the opening of this particular systemic aorta, it is guarded by three walls. एक, दोन आणि तीन. The systemic aorta, its opening it is guarded by three walls. The three walls collectively it is called as a semilunar wall. is called as semilunar wall. हा जो पर्टिक्युलर वॉल दिसतोय या पर्टिक्युलर सिस्टेमिक आवर्टाच्या ओपनिंगला, त्या पर्टिक्युलर वॉलला काय म्हणतात, तर सेमिलुनार वॉल. किती सेमिलुनार वॉल असतात, तर तीन सेमिलुनार वॉल असतात. The function of this particular semilunar wall is to allow to flow the oxygenated blood from left ventricle to the systemic aorta and prevents the backflow. म्हणजे या सेमिलुनार वॉलनी काय करायचं आहे की लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे ते लेफ्ट वेंट्रिकल मधलं ब्लड बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सला द्यायचं आहे, पण
त्या सिस्टेमिक ॲओर्टामध्ये आलेलं जे ब्लड आहे त्याचा बॅकफ्लो नाही झाला पाहिजे म्हणून जे 3 वॉल्स असतात, दॅट पर्टिक्युलर walls are called as semilunar walls. परत एकदा बोलतो, from the left ventricle there arises the aorta. That aorta, it is called as a systemic aorta. The opening of this particular systemic aorta, it is guarded by 3 walls. The 3 walls, they are called as the semilunar walls. The function of this particular semilunar walls is to allow to flow the oxygenated blood from left ventricle to the systemic aorta and prevents the backflow. कारण हा सिस्टमिक aorta आता पुढे जाणार आहे, पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणार आहे. त्या ब्लडचा बॅकफ्लो नाही झाला पाहिजे म्हणून 3 जे वॉल्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, सेमिलुनार वॉल्स. असाच वॉल इथे पण आहे बघा. From the right ventricle there arises the another aorta. This particular aorta, it is called as the pulmonary aorta. That aorta, it is called as pulmonary aorta. The opening of this particular pulmonary aorta, it is guarded by again another 3 walls. The 3 walls, they are called as the semilunar walls. They are also called as the pulmonary walls. They are also called as pulmonary walls, where the function of this particular pulmonary wall or semilunar wall is to allow to flow the deoxygenated blood from right ventricle to the pulmonary aorta and prevents the backflow. की या राईट वेंट्रिकल मध्ये जे ब्लड असणार आहे ते कोणतं ब्लड असणार आहे, डिऑक्सिजनेटेड. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्याला कुठे द्यायचं आहे, लंग्सला द्यायचं आहे ऑक्सिजनेशन साठी. आता हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे लंग्स कडे जाईल, 2 आर्टरीनी जाईल. द 2 आर्टरीज आर कॉल्ड एज पल्मोनरी आर्टरी. पण पल्मोनरी आर्टरी ही कोणाच्या ब्रांच असेल, पल्मोनरी ॲओर्टा. हा पल्मोनरी ॲओर्टा कोणतं ब्लड कॅरी करेल, डिऑक्सिजनेटेड. पण ते डिऑक्सिजनेटेड पुन्हा परत नाही आलं पाहिजे, बॅकफ्लो नाही झाला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी 3 वॉल्स आहे. द 3 वॉल्स आर कलेक्टिवली कॉल्ड एज सेमिलुनार वॉल्स. दे आर ऑल्सो कॉल्ड एज द पल्मोनरी वॉल्स. So such are the walls which are present in the human heart. They are the Eustachian wall, Thebetian wall, bicuspid wall, tricuspid wall, semilunar wall, pulmonary wall. या दोघांना पण सारखं नेम आहे. दे आर कॉल्ड एज पल्मोनरी वॉल्स. अजून आपल्याला या हार्ट मध्ये इंटरनल स्ट्रक्चर मध्ये काय दिसते ते ऑब्झर्व करा. द वॉल ऑफ द ऑरिकल इज थिन, but the wall of the ventricle is thick. Wall of the left ventricle is very thick. मी काय म्हटलं, the wall of the auricles is thin, the wall of the ventricle is thick, but the wall of the left ventricle is very thick. The reason is that this particular left ventricle has to pump the blood to the various parts of the body through systemic aorta. मी असं म्हटलं की बा या ऑरिकलची वॉल थिन असते, वेंट्रिकलची वॉल ही थिक असते, पण लेफ्ट वेंट्रिकलची वॉल ही सगळ्यात जास्त थिक असते. का, कारण या लेफ्ट वेंट्रिकलला जे ऑक्सिजनेटेड ब्लड पंप करायचं आहे ते पूर्ण बॉडीला पंप करायचं आहे थ्रू ॲओर्टा. दॅट ॲओर्टा, इट इज कॉल्ड एज सिस्टेमिक ॲओर्टा. सो द वॉल ऑफ द वेंट्रिकल or wall of the heart, it shows the presence of ridges, and these particular ridges which are present inside the heart to the wall, these particular ridges, they are called as the columni carni. These ridges are called as columni carni. So these particular ridges are called as columni carni. These columni carni, they are present in the left ventricle. These are also present in the right ventricle. Left ventricle मध्ये present आहे, right ventricle मध्ये present आहे, but this particular columni carni, they are less prominent in the wall of the auricle. म्हणजे असे जे रिजेस आहे हे रिजेस व्हेंट्रिकल मध्ये तुम्हाला क्लिअर प्रॉमिनंट पाहायला मिळेल, पण हेच रिजेस जर तुम्ही ऑरिकल मध्ये पाहतो म्हटलेलं असेल तर ते तेवढे क्लिअर दिसणार नाही. some of the ridges becomes long, and these particular long ridges, they are called as the papillary muscles. की या रिजेस पैकी काही रिजेस जर असेल तर ते खूप लांब असतात, and these particular long ridges, they are called as papillary muscles, and such two papillary muscles are present in the left ventricle, and the 3 papillary muscles are present in the right ventricle. 2 papillary muscles are present in the left ventricle, and the 3 papillary muscles are present in the right ventricle. And these particular papillary muscles, they are connected to the bicuspid and the tricuspid wall by means of a thread-like structures. The thread-like structures are called as chordae tendineae.
थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज अ कॉर्डी टेंडिनी. हे थ्रेड 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 हे जे थ्रेड सारखे स्ट्रक्चर्स आहे की जे थ्रेड सारखे स्ट्रक्चर या बाजूला पॅपिलरी मसल्सला कनेक्टेड आहे, या बाजूला बायकस्पिड वॉलला कनेक्टेड आहे. हे जे तीन थ्रेड सारखे स्ट्रक्चर्स आहे, या बाजूला ते पॅपिलरी मसल्सला कनेक्टेड आहे, या बाजूला ते ट्रायकस्पिड वॉल सोबत कनेक्टेड आहे. द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर कॉर्डी टेंडिनी और थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज टू कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल. की या पर्टिक्युलर कॉर्डी टेंडिनी चं फंक्शन आहे की हा जो बायकस्पिड वॉल आहे, हा जो ट्रायकस्पिड वॉल आहे, याचं ओपनिंग आणि क्लोजिंग कंट्रोल करायचं. हे कोणाचं फंक्शन आहे? या पर्टिक्युलर थ्रेड सारख्या स्ट्रक्चरचं. दिस पर्टिक्युलर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स दे आर कॉल्ड एज कॉर्डी टेंडिनी. सो दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. म्हणजे हार्टमध्ये आपल्याला काय दिसले? 4 चेंबर्स होते. वरचे 2 चेंबर्स एंटेरियर अप्पर दे आर कॉल्ड एज ऑरिकल्स and the 2 lower they are called as ventricles. So this is the internal structure of heart. आणि या पर्टिक्युलर स्ट्रक्चरच्या इन्फॉर्मेशनच्या हेल्पनी आपण आता या पर्टिक्युलर हार्टला वर्क करायला लावू. and that particular part it is called as working of heart. That is called as working of heart. This particular working of heart again it is called as a cardiac cycle. मग हार्ट वर्क कसं करणार? तर या पर्टिक्युलर हार्टमध्ये काही स्पेशलाइज्ड टिश्यू आहे, काही स्पेशलाइज्ड टिश्यू आहे की ज्या पर्टिक्युलर टिश्यूला इम्पल्स तयार करावा लागतो, इम्पल्स पास करावा लागतो. इम्पल्स पास केल्यानंतर त्या हार्टला वर्क करता येते. त्या पर्टिक्युलर सिस्टीमला म्हणतात कंडक्टिंग सिस्टीम. दॅट इज कॉल्ड एज कंडक्टिंग सिस्टीम. तर या वर्किंग ऑफ हार्टला म्हणजे कार्डियाक सायकलला जायचं असेल तर सायकलला आपल्याला डिफाईन करता येईल. कसं डिफाईन करता येईल? द सायक्लिक रिदमिक अल्टरनेट. द सायक्लिक रिदमिक alternate contraction and relaxation. The cyclic rhythmic alternate contraction and relaxation of the heart during each heartbeat. During each heartbeat it is called as a cardiac cycle. की माझं हार्ट जर असेल तर इनडायरेक्टली ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, रिलॅक्स होणार आहे, पण त्याची सायकल सायक्लिक आहे, त्याला रिदम आहे, अल्टरनेट आहे. कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर कॉन्ट्रॅक्शन नाही होऊ शकत. कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन व्हायचं जर असेल तर मध्ये रिलॅक्सेशन यावं लागेल. रिलॅक्सेशन नंतर रिलॅक्सेशन पुन्हा नाही येऊ शकत. रिलॅक्सेशन नंतर पुन्हा रिलॅक्स व्हायचं जर असेल तर मध्ये कॉन्ट्रॅक्शन यावं लागेल. म्हणजे इनडायरेक्टली एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्सेशन म्हणजे एक हार्टबीट. सो सायक्लिक रिदमिक अल्टरनेट contraction and relaxation of the heart during each heartbeat is called as a cardiac cycle. It is called as cardiac cycle, and each cardiac cycle it is completed in 0.8 second time. It is completed in 0.8 second time. किंवा एक कार्डियक सायकल म्हणजे एकदा एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्सेशन एका हार्टबीटच्या वेळेस माझ्या हार्टचं जर व्हायचं असेल तर त्याला टाइम किती लागायला पाहिजे? तर 0.8 सेकंड. परत पहिल्यापासून बोलतो मी. द सायक्लिक रिदमिक अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट ड्युरिंग ईच हार्टबीट इज कॉल्ड एज कार्डियक सायकल. अँड ईच cardiac cycle it is completed in 0.8 second time, where each cardiac cycle it is completed with the help of 3 steps. The first it is called as auricular systole. The second it is called as a ventricular systole. The another it is called as a joint diastole. पहिला auricular systole, दूसरा ventricular systole. The another it is called as a joint diastole, where auricular systole take about 0.1 second time. Ventricular systole take about 0.3 second time. सिस्टोल आपण कॉन्ट्रॅक्शनला म्हटलं. सिस्टोल आपण कशाला म्हटलं? कॉन्ट्रॅक्शनला म्हटलं. जॉईंट डायस्टोल इट टेक अबाउट 0.4 सेकंड टाइम. डायस्टोल आपण रिलॅक्सेशनला म्हणतो. म्हणजे सिस्टोलला टाइम किती लागतोय? 0.4 सेकंड. कारण हे दोन्ही सिस्टोल आहे. 0.1 प्लस 0.3 इज इक्वल टू 0.4. डायस्टोलला रिलॅक्सेशनला टाइम किती लागतोय? 0.4 सेकंड. म्हणजे रिलॅक्सेशनला पण टाइम किती लागून राहिलेला आहे? 0.4 सेकंड. म्हणजे हे मिळून काय आहे? कॉन्ट्रॅक्शन. हे काय आहे? रिलॅक्सेशन. म्हणजे टोटल टाइम टेकन फॉर इच कार्डियक सायकल ऑफ ह्युमन हार्ट इज अबाउट 0.8 सेकंड. So the 3 steps of this particular cardiac cycle are: the first is called as auricular systole, the second is called as a ventricular systole, third it is called as a joint diastole.
सिंपल आहे. ऑरिक्युलर सिस्टोल म्हणजे काय? ऑरिक्युलर म्हणजे ऑरिकल, सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय? व्हेंट्रिक्युलर म्हणजे व्हेंट्रिकल, सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन. जॉइंट डायस्टोल, जॉइंट डायस्टोल म्हणजे काय? डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन, जॉइंट म्हणजे एकाच वेळेस, म्हणजे इनडायरेक्टली हे हार्ट जर पूर्ण रिलॅक्स होत असेल आणि ब्लड जर आत रिसिव्ह करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द जॉइंट डायस्टोल. आपण एक एक ऑब्झर्व करू. द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज ऑरिक्युलर सिस्टोल. याला आता इथेच डिफाईन करू बघा कसं. ऑरिक्युलर सिस्टोल, द सायमल्टेनियस कॉन्ट्रॅक्शन ऑफ बोथ द ऑरिकल्स, the simultaneous contraction of both the auricles pumping the blood into respective ventricles. The simultaneous contraction of both the auricles pumping the blood into respective ventricles, it is called as auricular systole. It is called as auricular systole, and this particular auricular systole, it is controlled by a specialized tissue present near the coronary sinus. Near the coronary sinus in the right auricle, that particular sinus, it is called, that particular node, it is called as SA node. That is called as SA node. That is called as a sinuauricular node. That is called as सायन्यूऑरिक्युलर नोड. मी काय म्हटलं की बा या पर्टिक्युलर कॉरोनरी सायनसच्या जवळ इथे काही कार्डियक मसल स्पेशलाइज्ड असतात. त्या पर्टिक्युलर टिश्यूला नेम आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सायन्यूऑरिक्युलर नोड. आणि हा SA नोड आता काय करतो तर या SA नोडला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते, इम्पल्स जनरेट करता येतो, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करता येते. आणि असा जर वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन हा पर्टिक्युलर SA नोड जर जनरेट करत असेल तर तो वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे इम्पल्स हा पास होतो, ट्रान्सफर होतो दोन्ही ऑरिकल्स. आणि दोन्ही ऑरिकल्सला जर वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन पास होत असेल म्हणजे इम्पल्स पास होत असेल तर दोन्ही ऑरिकल्स सायमल्टेनियसली कॉन्ट्रॅक्ट होतात, ब्लड आपापल्या रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्स मध्ये ट्रान्सफर होते. असं जर असेल तर दॅट थिंग इट इज कॉल्ड एज ऑरिक्युलर सिस्टोल. परत बोलतो मी. The simultaneous contraction of both the auricles pumping the blood into respective ventricles, it is called as auricular systole. This particular auricular systole, it is controlled by specialized tissue which is present in the wall of the right auricle near the coronary sinus. It is called as a sinuauricular node, and this particular sinuauricular node, it generates the wave of contraction, and due to that particular wave of contraction, this particular heart or auricles of the heart pumps, and the blood, it is pumped into the respective ventricles, where the left auricle pumps the oxygenated blood to the left ventricle, and the right auricle pump the deoxygenated blood to the right ventricle. And time taken for this particular auricular systole is 0.1 second. So because this particular sinuauricular node, it generates self the wave of contraction or wave of impulse, hence the human heart, it is called as a myogenic. The human heart, it is called as myogeny. So SA node, because it generates the wave of contraction self, this particular SA node, it is called as a pacemaker. It is called as pacemaker. म्हणजे हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनची स्पीड तयार करणारा जो नोड आहे, that particular node, it is called as SA node. That's why this particular SA node, it is called as a pacemaker. It is called as a pacemaker. So due to this particular pacemaker or SA node, both these particular auricles, they undergo contraction, the blood is pumped into the respective ventricles. And this particular SA node, as it gives the wave of contraction to the wall of the auricle, simultaneously at the same time this particular SA node gives the wave of contraction to the another node. That node, it is called as the AV node. That is called as AV node. And the second step of cardiac cycle is now that is called as the ventricular systole. मग ventricular systole म्हणजे काय? auricular systole मध्ये काय झालं? दोन्ही ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या. आपोआप झाल्या का? नाही. ज्या नोडमुळे झाल्या त्या नोडला काय म्हटलं आपण? SA नोड. त्यांनी काय केली? त्या ऑरिकलच्या कॉन्ट्रॅक्शनची स्पीड कंट्रोल केली, तयार केली, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? पेसमेकर. म्हणजे इनडायरेक्टली या SA नोडमुळे इम्पल्स जनरेट झाल्याबरोबर दोन्ही ऑरिकल्सला झटका बसला किंवा कॉन्ट्रॅक्शन झालं, ब्लड सगळं व्हेंट्रिकल्स मध्ये आलं. इथे ब्लड कोणतं आलं तर ऑक्सिजनेटेड, आणि इथे ब्लड कोणतं आलं तर डिऑक्सिजनेटेड. सो लेफ्ट ऑरिकल,
it receive the oxygenated blood, and the right auricle it receive the deoxygenated blood. The second step it is called as a ventricular systole. No, ventricular systole म्हणजे काय? The simultaneous contraction of both the ventricles. The simultaneous contraction of both the ventricles pumping the blood into respective aorta. Pumping the blood into the respective aorta, that particular thing it is called as a ventricular systole, where the left ventricle pump the oxygenated blood to the systemic aorta and the right ventricle pump the deoxygenated blood to the pulmonary aorta. लेफ्ट वेंट्रिकलला कॉन्ट्रॅक्शन नंतर ब्लड कोणाला पंप करावं लागेल तर सिस्टेमिक aorta, राइट वेंट्रिकलला कॉन्ट्रॅक्शन नंतर ब्लड कोणाला पंप करावं लागेल तर pulmonary aorta. But this particular contraction of both the ventricles, it is controlled by another node. That particular node it is called as AV node, which is present in between or at the base of right auricle. At the base of right auricle in this particular septum, that particular node it is called as AV node. It is called as auriculoventricular node. म्हणजे auricle आणि ventricle च्या मध्ये असलेला पण जस्ट राइट साइडला असणारा that node it is called as AV node. मग आता याचं फंक्शन कसं चालणार? Actually, this is AV node. Again, it is a specialized tissue. From this particular AV node, there develops a bundle of fibers which carry the impulse. That particular bundle of fibers, it is called as bundle of His-Tawara. That is called as bundle of His-Tawara, and the bundle of His-Tawara later it bifurcates into the wall of the left ventricle and wall of the right ventricle. By means of this particular fibers, the fibers are called as the Purkinje fibers. कंडक्टिंग सिस्टम मध्ये काय काय आहे? AV नोड आहे, बंडल ऑफ हिस्टावारा आहे आणि पर्किंजे फायबर्स. मग या वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट कशी होणार, म्हणजे सेकंड स्टेप कशी होणार? तर द AV नोड it never generates the wave of contraction. It receives the wave of contraction from SA node and transfer that particular wave of contraction to the bundle of His-Tawara and finally to the Purkinje fibers. And as this particular bundle of His-Tawara and Purkinje fiber receive the wave of contraction, both these particular ventricles they undergo contraction and the blood is pumped into the respective aorta. That is called as the ventricular systole. That is called as ventricular systole, and the time taken for this particular ventricular systole is 0.3 seconds, because this particular auriculoventricular node it cannot generate the wave of contraction. It receives the wave of contraction from SA node. This particular AV node it is called as a pace setter. is called as a pace setter. याला काय म्हटलं होतं आपण? पेस मेकर, पण याला काय म्हणतो आपण आता? पेस सेटर. कारण याला पेस मेकर का म्हटलं? कारण यांनी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे वेव्ह ऑफ इम्पल्स काय केली? जनरेट केली, पण यांनी जनरेट नाही केली, ती फक्त रिसीव्ह करून समोर सेट केली. That's why this particular AV node it is called as a pace setter. It is called as pace setter. So this is the second step, that is called as ventricular systole. The time taken for this particular ventricular systole is 0.3 seconds. The another step it is called as a joint diastole. आता पहिल्या स्टेप मध्ये ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या, दुसऱ्या स्टेप मध्ये वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या. वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या म्हणजे या पर्टिक्युलर हार्ट मध्ये आता ब्लड आपल्याला रिसीव्ह करायचं आहे. मग रिसीव्ह करायसाठी तिसरी स्टेप आहे, दॅट इज कॉल्ड एज अ जॉइंट डायस्टोल. मग जॉइंट डायस्टोल म्हणजे काय? The simultaneous relaxation of chambers of the heart, that is called as a joint diastole. Relaxation म्हणजे diastole, and the time taken for this particular joint diastole it is 0.4 seconds, and that is not controlled by any node. कॉन्ट्रॅक्शन साठी दोन नोडची गरज होती, पण रिलॅक्सेशन जर असेल तर ती ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. रिलॅक्सेशनला कुठल्या नोडची गरज नाही. सो सायमल्टेनियस रिलॅक्सेशन ऑफ चेंबर्स ऑफ द हार्ट receiving the respective blood, it is called as a joint diastole, and the time taken for this particular joint diastole is 0.4 seconds. Is 0.4 seconds, where in this particular joint diastole the left auricle receive the oxygenated blood from two lungs through two pairs of veins. They are called as the pulmonary veins, and the right auricle receive the deoxygenated blood from superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. की या जॉइंट डायस्टोल मध्ये या लेफ्ट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं येईल तर ऑक्सिजनेटेड, राईट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं येईल तर डीऑक्सिजनेटेड. लेफ्ट ऑरिकल मध्ये ब्लड कोण आणेल तर टू पेअर्स ऑफ वेन्स, दे आर कॉल्ड एज अ पल्मोनरी वेन्स. कुठून ब्लड येईल तर लंग्स कडून येईल. राईट ऑरिकल मध्ये
ब्लड कोणतं येणार तर डिऑक्सिजनेटेड, कोणाकडून येणार तर सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा अँड कोरोनरी सायनस. म्हणजे इनडायरेक्टली हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून आलं, पूर्ण बॉडीकडून आलं. अप्पर पार्ट ऑफ द बॉडी सुपेरियर व्हेना केवा, लोअर पार्ट ऑफ द बॉडी इन्फिरियर व्हेना केवा. याला सुपेरियर व्हेना केवा म्हणतो, याला इन्फिरियर व्हेना केवा म्हणतो. आणि हार्टच्या वॉलमध्ये जी डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कोणी आणलेलं आहे, कोरोनरी सायनस. So, in joint diastole, the left auricle receives the oxygenated blood, the right auricle it receives the deoxygenated blood. The time taken for this particular joint diastole is 0.4 seconds. So, time taken for contraction is 0.4 seconds and the time taken for relaxation is 0.4 seconds. So, each cardiac cycle, thus finally it is completed in 0.8 second time. So, this is called as cardiac cycle. आता आपल्याला पाहायचं आहे cardiac output म्हणजे काय. कार्डियक आउटपुट आपल्याला इथेच ऑब्झर्व करता येते की कार्डियक आउटपुट काय. कार्डियक आउटपुट बघा, द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड पंप बाय द हार्ट, द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड पंप बाय द हार्ट, इट इज कॉल्ड एज द कार्डियक आउटपुट. काय म्हटलं मी, द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड, या हार्ट कडून किती ब्लड पंप होते एका मिनिटात. So volume of the blood pumped by the heart in 1 minute, it is called as the cardiac output. It is called as cardiac output, and this particular cardiac output, it is calculated from heart rate and stroke volume. The cardiac output, it can be calculated from two things. The one it is called as the heart rate, the another it is called as the stroke volume. मग आपल्याला क्लिअर करावं लागेल की हार्ट रेट म्हणजे काय. टोटल नंबर ऑफ बीट्स बाय हार्ट, total number of beats by heart in 1 minute, it is called as heart rate. Total number of beats by heart in 1 minute, it is called as a heart rate. म्हणजे एका मिनिटामध्ये माझ्या हार्ट कडून किती बीट्स आल्या त्या पर्टिक्युलर रेटला काय म्हणतो आपण, हार्ट रेट. अँड द नॉर्मल हार्ट रेट इट इज 72 बीट्स पर मिनिट. इट इज 72 बीट्स पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये माझ्या हार्ट कडून किती बीट्स येतात तर 72 नॉर्मल, दॅट इज द 72 बीट्स पर मिनिट, इट इज कॉल्ड एज अ हार्ट रेट. दुसरं पहा, अनदर इट इज कॉल्ड एज अ स्ट्रोक व्हॉल्यूम. मग स्ट्रोक व्हॉल्यूम काय, द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड पंप बाय द हार्ट इन 1 बीट. द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड पंप बाय द हार्ट इन 1 बीट. मी काय म्हटलं मगाशी कार्डियक आउटपुटच्या वेळेस, व्हॉल्यूम ऑफ द ब्लड पंप बाय द हार्ट इन 1 मिनिट, एका मिनिटामध्ये. आता इथे मी 1 मिनिट नाही म्हणत आहे, इथे काय म्हणताय, द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड पंप बाय द हार्ट in 1 beat, it is called as a stroke volume, and this particular stroke volume, it is a 70 ml per beat. It is 70 ml per beat. म्हणजे माझं हार्ट एका बीटच्या वेळेस किती ब्लड पंप करते, 70 ml, आणि एका मिनिटामध्ये बीट्स किती असतात तर 72. म्हणजे इनडायरेक्टली द कार्डियक आउटपुट इट कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द मल्टिप्लिकेशन ऑफ heart rate into stroke volume. So heart rate it is a 72, stroke volume it is a 70. The value come 5040 ml. It is 5040 ml milliliter. हे जर आपण लिटर्स मध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर अराउंड 5 लिटर, around 5 liters. So human heart in 1 minute pump about 5 liters of blood, and that volume of 5 liters of blood per minute, it is called as cardiac output. It is called as cardiac output. So what is cardiac output then? The volume of the blood pumped by the heart in 1 minute, it is called as the cardiac output. एका मिनिटामध्ये माझ्या हार्ट कडून किती ब्लड पंप होते, दॅट इज कॉल्ड एज द कार्डियक आउटपुट. कशा कशाने कॅल्क्युलेट करता येईल, हार्ट रेट आणि स्ट्रोक व्हॉल्यूम. मग हार्ट रेट काय, द टोटल नंबर ऑफ बीट्स बाय हार्ट इन 1 मिनिट, इट इज कॉल्ड एज अ हार्ट रेट. नॉर्मल रेट काय असतो 72 बीट्स पर मिनिट. स्ट्रोक व्हॉल्यूम काय, the volume of the blood pumped by the heart in 1 beat, it is called as a stroke volume. एका बीटच्या वेळेस माझा हार्ट किती ब्लड पंप करणार तर 70 ml. मग एका बीट मध्ये जर 70 ml पंप करत असेल तर 72 बीट्स मध्ये किती, तर मला कार्डियक आउटपुट मिळेल.
म्हणजे indirectly cardiac output, it can be calculated from the multiplication of heart rate and the stroke volume. heart rate काय होता 72, stroke volume किती आहे 70, मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू किती येणार आहे 5040 मिलीलीटर. आपल्याला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला डिवाइड करावं लागेल 1000 ने, म्हणजे किती येईल 5 लिटर. सो ह्युमन हार्ट it pumps around 5 liter of blood in 1 minute, that is called as the cardiac output. That is called as cardiac output. तर आपल्याला आता काय काय माहित झालं, इंटरनली हार्ट कसं असते, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. हार्टमध्ये एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस्टवारा, पर्किंजे फायबर्स हे काय करतात, दॅट इज कॉल्ड ॲज द कंडक्टिंग सिस्टीम. त्याच्यानंतर माझ्या हार्टचं वर्क कसं चालते, 3 स्टेपमध्ये कसं चालते, ऑरिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, जॉईंट डायस्टोल, याला काय म्हणतो आपण कार्डियाक सायकल. आणि सगळ्यात शेवटी काय ऑब्झर्व केलं आपण, कार्डियाक आउटपुट. सो दिस इज रिगार्डिंग द ह्युमन हार्ट.